आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटे शहराच्या विकासाचा आराखडा ठरवणारा महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प नुकताच जाहीर करण्यात आला आहे। विटा नगर परिषदेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 174 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर केला। विशेष बाब म्हणजे या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणतीही नवीन करवाढ लादलेली नाही। त्यामुळे सर्वसामान्य शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे। पालिकेने येत्या वर्षासाठी सुमारे 173 कोटी 90 लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे। करांमधून सुमारे 11 कोटी 33 लाख रुपये, फी, भाडे आणि इतर स्रोतांतून 6 कोटी 39 लाख रुपये, महसुली अनुदानातून 19 कोटी 75 लाख रुपये, तर विविध विकास योजनांच्या भांडवली अनुदानातून तब्बल 131 कोटींहून अधिक निधी अपेक्षित आहे। शहराच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे। पाणी पुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी 28 कोटी रुपये, भुयारी गटार योजनेसाठी 29 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। घरकुल योजनांनाही प्राधान्य देण्यात आले असून पंतप्रधान शहरी आवास योजना अंतर्गत 6 कोटी रुपये तर रमाई आवास योजनेसाठी 13 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत। रस्ते विकासासाठी 50 लाख रुपये, विशेष रस्ता अनुदानासाठी 4 कोटी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत। शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2 कोटी रुपये तर स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 2 कोटी 51 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। समाजातील विविध घटकांचा विचार करत महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वातंत्र्य निधी राखीव ठेवण्यात आला आहे। लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेसाठी 3 कोटी 90 लाख रुपये तसेच नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजनेसाठी 1 कोटी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत। याशिवाय 15वा वित्त आयोग, माझी वसुंधरा अभियान आणि इतर विकास कामांसाठीही विशेष निधी नियोजित करण्यात आला आहे। नगराध्यक्षा सौ काजल मेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपनगराध्यक्ष अमोल बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील, सर्व नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते। एकंदरीत पाहता करवाढ टाळत विकास कामांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प विटे शहरासाठी सकारात्मक पाऊल मानला जात आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।